पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता जाऊन झोपायचं आणि हो कळलं, मोबाईल मध्ये कार्टून बघायचं नाही। गुड। चिंगी तू आनंदी, तुला भीती वाटते का? मी येऊ का तुझ्या सोबत झोपायला? येतेस खरंच? ते मला त्या रूम मध्ये झोपच नाही लागत। मग तू म्हणत असशील तर येते मी। झोप नाही लागत का तुला? ठीक आहे, तू झोप तुझ्या खोलीत, झोपेन मी, घाबरणार नाही, मी नाही घाबरणार, झोप। गुड नाईट। गुड नाईट बाबा। गुड नाईट बाबा, बाय। आणि लाईट बंद करायची लगेच आणि नो मोबाईल। हो या। आनंदी, हां तू बरी आहेस ना? म्हणजे तुला आता भीती वगैरे वाटत नाही ना? एकटी झोपू शकतेस ना तू? अगं बोल ना, झोपशील ना एकटी? झोपेन, झोपेन मी एकटी। शुअर? गुड गुड गुड, ठीक आहे। तुम्ही झोपा। हाँ, अहो तू नको काळजी करू, मी आहे माझ्या राघव जवळ। जा 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 जा, झोप तू, जा। आनंदी काय झालं? झोपते। ए आनंदी, हे काय करतेस तू? हा, चाकू कशाला आणलास? तू काय पेंटिंग फाडून मला घराबाहेर काढणार आहेस? याचं करायचं नाही हा। जास्त तू केलंस ना तर राघव चिडेल तुझ्यावरती। कशाला आणलास तू? हा, काय करतेस हे? आनंदी, राघवने काय केलंय तुझं? तू 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 काय त्याला मारणार आहेस की? आनंदी, आनंदी काय झालं? सुरे, कशाला? सुरी ठेवते उशी खाली, माझी खूप श्रद्धा आहे, काढू नका हा। हे बघा, कोणी काही करणार नाही, तुम्हाला काही होणार नाही, ठीक आहे ठेव, काढू नका हा। हाँ, तू जाऊन आधी झोप बरं, आराम कर जा। हे सुरे, मी ह्यांच्या उशी खाली। माझ्याच नवऱ्याला माझ्यापासून वाचवण्यासाठी ही सुरी ठेवलीस? तुला काय वाटलं मी त्रास देईन त्याला? त्याने जेव्हा भोपळी मिरची खाल्ली ना, तेव्हा तुला जसा त्रास झाला तसाच मलाही त्रास झाला। माझं पेंटिंग खराब झालं म्हणून तो अस्वस्थ झाला, त्याचा त्रास मलाही झाला। मी काय त्याला त्रास नाही देते, आणि तसं तर मी तुलाही त्रास देत नाहीये, उलट मदतच करतेय। कसली मदत? हे काय, भेंडी चिरून देते ना? हे बघ, उद्याला अजिबात उशीर व्हायला नको हो जेवायला। मी सगळ्या भाज्या चिरून ठेवते, तू उद्याला पटापटा फोडणी टाक। तुम्ही का करतायत हे सगळं? तुमच्यामुळे स्वयंपाक बिघडला माझा। काय? नाही म्हणजे सतत तुमचा विचार असतो डोक्यात,
असं वाटतं की अचानक तुम्ही समोर याल, माझ्या दारात नाही याल, भिंतीत नाही याल. मी कुणाला सांगू हे सगळं? तुमच्यामुळे कुठेच लक्ष लागत नाहीये माझं. माझ्यावरती ढकलू नकोस हा. मी तर तुझ्या आयुष्यात आधीपासून होते, तेव्हा झालं का असं? मी तर तुला मदतच करतेय. तू विसरलीस का सगळं? तुम्ही जा ना इथून. तो आवाज कापेन मी ती भेंडी, मी करेन सगळं. तुम्ही जा इथून प्लीज. तुम्ही रमाताई, कुठे गेल्या? गेल्या की काय खरंच? चला बाई, आजचं झालं काम. आता उद्याचं उद्या बघूया. आता रात्री चौगीस त्रास नको कोणाचा. राघव, लव्ह यू, गुड नाईट. चिंगी, व्यवस्थित झालंय ना बाळ? मीठ जास्त कमी? आनंदी, मी कॉर्नफ्लेक्स खातेय. कॉर्नफ्लेक्स मध्ये मीठ वगैरे काही नसतं. तू घाल झाडांना पाणी. आपली झाडं खूप मोठी व्हायला पाहिजेत, नारळाच्या झाडासारखी. सगळी झाडं मोठी होत नसतात. हे बघ, किती छान कळी आलीये. कळी मीन्स? हे बघ, छान, खूप क्यूट आहे. अगं आनंदी, फोन वाजतोय तुझा, उचल ना. हा तू खा, संपव सगळं. हो. कोणाचा नंबर आहे हा? हॅलो आनंदी, मका सगळा कळला. तूने नवीन फोन घेतलंस ना, तो बी टच स्क्रीन वालो. त्याला बोट लावल्यावर वरती खाली होता. त्यात कॅमेरा पण असा ना. विषय ह्यो असा, तू नवीन फोन घेतलंस तर मका सांगितलंच नाही. पहिल्यांदा एवढी काळजी काढायचंस तर पहिल्यांदा मका सांगायचंस. आता तू काय फोन सांगू केलं नाही? हॅलो, एवढं सगळं कोण बोलतंय? आवाज ओळखीचा नाही वाटत आहे मला. अगो, माझा आवाज पण विसरलंस? मी बोलतोय टग्या. टग्या? कोण टग्या? कोण टग्या? टग्याला विसरलीस? औषध खाऊन. हा, कळला. आमचो टग्या, माझो आवडतो भाचो. काय गो आनंदी, खरंच मका ओळखलंस नाही? हा, कसं ओळखणार? इतक्या दिवसात औषधी खावण ऐकत नाही ना. औषध खाऊन असं असतं काय आनंदी? टग्या, कसा असस? बोला नको माझ्याशी. एवढं फोन घेतलंस तर मका सांगितलंच नाही ना? विसरलंस ना मका? पण मी आबांका सांगितलं होतंय. त्यांनी तुका सांगितलं नाही? बस गो बस. तू फक्त आता कारणात दे. मका काय माहित नाही. कान धरून तू उठो बुसो काढ. काय? हो तर
ह्यो जुनो फोन असा नाहीतर तुका व्हिडिओ कॉल करणार होतोय. पण ह्यो फोन कोणाचा असा? ता महत्वाचा नाही, तो ती उठो बसे काढ. बर काढते. अरे त्या फोनात कमी आवाज येता, तो कित्याक येता म्हणून तुझ्याकडे फोन दिलोय, तर तू फोन घेऊन पळालोय. दे तू फोन माझ्याकडे. हे तारू आजी, आनंदीचा फोन असा. फोनाक आवाज कमी नाही हा, तर कानाक ऐकू कमी येता. औषध खाऊ बरं. हॅलो. हॅलो गे दारू काकी, काय झाला? काय नाही गो, हे तुझं भाचो हा त्रास दिता माका. ता जाऊन दे. बाय आनंदी, तू कसा असय? बरा असाय. मुंबईत गेलंय तर मुंबईचाच झालंय. हा नाव नाही, फोन नाही, काहीच नाही मग. वेळच मिळत नाही गे. होय बाई, वेळच मिळणार नाही तुका. अगो तुझा काय, तुझं आता ह्यो नवीन संसार, नवो घो नवो संसार रमलाय थैसर तू. आमची कशी तुका आठवण येतली गो. नाही तसं नाही. अगो घो सोडत नसतलो तुका, करमत नसताला ते काय बाबड्याक. गे दारू काकी, काय बोलतस? अगो माझो घो म्हणून गावभर फिरा होतोय. आता मिळलो मग तुका तुझं घो. दारू काकी, माका ना तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलूचा हा. महत्वाच्या? कळला गो माका, काय ता कळला. काय कळला? अगो लवकर नंबर लावलंस. आनंदी, हात दगदग करू नको हा, आणि जड काही एक उकलू नको. स्वतःची काळजी घे. आणखीन तू काय सांगतोय, 3 महिने कोणाक काय सांगू नको हा बाय. गे दारू काकी, काय बोलतस तू? ह्या काय सांगतस? अगो आनंदाची बातमी, ह्याच्यापेक्षा आणखीन महत्वाचा आता काय असताला. हे महत्वाचाच हा, पण वेगळो विषय हा. माका सांग ते गे ते माका सांग, भूत घालवचा असा काय करायचा? अगे बाय, भूत? तुमच्याकडे भूत इला काय गो? गो बाये, मुंबईची भूता काय धड नाही बाये. हा कसा काय भूत इला तुमच्या घरात? छे, माझ्या घरात भूत नाही हा. हा त्या बने बहिणी, बने त्यांच्या मागे कोणतरी लागला हा. त्यांच्या घरात? त्या लय घाबरले असत. त्यांचा संसार धोक्यात इल्यासारखं वाटतं. हा त्यांनीच विचारलं माका म्हणाले, तू गावची असा, तुका काही उपाय माहिती असा? गे दारू काकी, तुका माहित असतीत ना उपाय? अगो पण माका आधी पहिला ह्या सांग, भूत कोणाचा? बाईल माणसाचा काय दादल्याचा? बाई. बाई माणसाचा? ता बाये काय बाये उतारण्यासारख्या नाही, लय हट्टी असतात हा भूत. होय. आनंदी, आता मी काय सांगते ना, त्या लक्ष देऊन ऐक, कळला मा? तसा कर. तुरटी पेटली काय, त्या धुरात तिचा तोंड दिसताला, आणि त्या धुरामुळे भूत पळान सुद्धा जाताला. बापरे, अगं काय? अगं कसला दूर आहे? आई तुरटी आहे तुरटी. का ग? तुरटी? काय बघू मला? तू कुठे बघू मला पाणी दे चल. डोळे चुरचुरतायत ग. अगं पंखा लावा ग कोणीतरी. इथे हा. सांग आनंदी, मला घरातनं बाहेर काढायला करतेस ना तू हे सगळं? पण यानं थोडीच जाणार आहे मी. काय ग? काय केलंस? काय? हे ते मच्छर घालवण्यासाठी. एवढं? हो, घरात खूप मच्छर झालेत ना म्हणून. मच्छरासाठी एवढा दूर?
हा सगळे मुंबईचे मच्छर घालवायचे का? तारू काकी तुरटीचा उपाय फेल गेलो. काय सांगते आनंदी, तुरटीचा उपाय फेल गेलो? अगे बाये, इतकी बाये भूता मी बघलय, जुन्या जाणता हाड या माझा इतके उपाय केलंय, पण आता फेल कसो काय गेलो? ही बाई नाही अशी तशी नाही, बरी हट्टाक पेटलेली बाई असा. हा ती अशी तशी जाऊची नाही. आता तुका आनंदी काय सांगते त्या लक्ष देऊन आहे. चांगले झणझणी तिखट मिरचे त्या तोरणाक बांध, मग बघ कशी जादू होता ती. माझ्या घरावर ज्या कोणाची वाईट नजर आहे ती व्यक्ती निघून जाऊ देत. के बाय माझे उपाय कामी आला वाटतं. वा काय कमाल हिरवी मिरची. मला कच्ची मिरची खूप आवडते. थँक्यू. तू याक सांगते काय, 200 ग्रॅम तेलात 10 ग्रॅम तांबडी बुंद पिंजर मिसळून घे आणि त्याची लक्ष्मण रेषा उंबऱ्या बाहेर काढ. एकदम चांगली अर्धचंद्र काढ, म्हणजे भूत खेळतात भितूर येऊची परवानगी मिळायची नाही. रमाताई आता काही येत नाही तुम्ही घरात. अरे हे काय आनंदी, कोणी केलं हे? मी केलं. काय प्रकार आहे हा सगळा? कशासाठी? तुला कळतंय का आनंदी, किती कष्ट करतेस, पण तुझ्या कोणत्याही उपायाने मी जाणार नाहीये, कळलं? बघतेच कशा घराबाहेर जात नाही तुम्ही.